ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। टायगर अभी जिंदा है हे दाखवण्यासाठी आवाडे यांचे बिनबुडाचे आरोप। सागर चाळके। आमदार प्रकाश आवाडे हे गेले 2 महिने मतदारसंघामध्ये नव्हते। पुत्रासाठी लोकसभेचे तिकीट मागण्यासाठी मुंबई दिल्ली वाऱ्यांमध्ये व्यस्त असल्यामुळे व कृष्णा योजनेच्या पाईपलाईन बदलण्याच्या मक्तेदारास वाचवण्यासाठीच अदृश्य शक्ती विरोध करत असल्याचा कांगावा करून टायगर अभी जिंदा है हे दाखवण्यासाठीचा प्रयत्न आमदार प्रकाश आवाडे करत असल्याचा घणाघाती आरोप सागर चाळके यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे। काल इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्यांच्या एकूण पत्रकार परिषदेतून सगळ्यांना म्हणजे वाशियांना सांगितला। त्या दृष्टीने माझं त्यांना विचारणं आहे की जवळजवळ 2 महिने झाला आवाडे साहेब इचलकरंजी मतदारसंघातून नव्हतेच। याचं कारण असं आहे की 2 महिने आपल्या मुलग्याला लोकसभेची उमेदवारी मिळावं म्हणून 2 महिने मुंबई दिल्ली वारी त्यांच्या चालू होत्या आणि मग 2 महिने इचलकरंजी मतदारसंघातून गायब झाल्यानंतर मी गावात आलोय म्हणजे टायगर जिंदा आहे म्हणतात की नाही तसं मी गावात आलोय असं सांगण्यासाठी मी गावात आहे दाखवण्यासाठी यायचं आणि मग एखादी पत्रकार परिषद घ्यायची आणि आरोप काय करायचे की मी पाणी प्रश्न सोडवायला एकदम सक्षमतेने काम करतोय पण मला साथ मिळत नाही। मगाशी बावस्कर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या वेळेला 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार जाऊन 1.5 वर्षापूर्वी महायुतीचं सरकार आलं आणि अगदी छातीचा ऊर बडवून सांगितल्याप्रमाणे आता माझं सरकार आलंय कुठलाही प्रश्न मी सगळे प्रश्न प्रकाश आवाडे सोडवणार मीच सोडवणार अशी मोठी वल्गना तिने केली होती। मग असं 1.5 वर्षात त्याला काय झालं की आता त्यांनाच अस्वस्थ वाटतंय की माझीच कामं त्या ठिकाणी होईना झाल्यात। तर माझं त्यांना या निमित्तानं सांगणं आहे। महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी।